खरं तर हे शेवटचं बोलणं आणि एखाद्या अशमस्त व्यक्तीवर बोलणं ते माझ्यासाठी नक्कीच जीव घेणं असं आहे. 1951च्या पूर्वीपासून महाराष्ट्र अधिकरण कैवल्यवासी श्री गुरुहरी होते. महानुभाव पंथातल्या संस्कारशील असणाऱ्या, ज्ञानार्जनामध्ये सातत्य असणाऱ्या अशा ज्या म्हणून काही संस्था होत्या त्यामध्ये शीर्षस्थानी असणारी संस्था म्हणजे श्री गुरुहरी मोठे भगवंत हा मोठा मान. आणि आज त्याच आश्रमातले हे कार्य बाबांच्या सन्निधानामध्ये खूप मोठा परिवार होता. सदाचार्यांनी उल्लेख केला. जयकर्ण परिवार, मानेकर परिवार, कविरत्न भास्करदादा लांजेकरांचा परिवार, उदयगौरी बाबा, हटी बाबा, नांदगावकर बाबा, नागापूरकर बाबा, पळशीकर वडिक बाबांचे सर्व शिष्य परिवार होते. संन्यासी परिवार, अमृते परिवार, म्हणजे असा विविध शाखेचा परिवार हा बदनापूरचा आश्रम आमचाच आहे असं समजून राहणाऱ्या परिवार. कैवल्यश्री बांकर बाबांच्या परिवाराचे 25 मंडळी जवळपास त्या काळात विजेताई बांकर त्यांच्या महिला वर्गाचे प्रमुख, त्यांच्यात त्याचे प्रतिनिधित्व करतात तुमच्या चंद्रकला मावशी, सर्व परिवार. त्याला कारण असं होतं की बाबांनी त्यांच्या प्रती जे वात्सल्य दाखवले त्या वात्सल्यामध्ये स्वतःचा परिवार आणि इतर परिवार असं कुठाच भेदभाव. म्हणून तर आज ही सर्व मंडळी कैवल्यवासी गुरुहरी मोठे बाबांच्या त्या वात्सल्याला आजही विसरत नाही. प्रत्येक क्षणाक्षणात ते हजर असतात, सुखदुःखात सहभागी होतात. ही त्यांची त्या गुरुवर्याप्रती असणारी कृतज्ञता आहे. योगीराज बोलून गेले शिंदे राहण्याची दृष्टांत त्यात बऱ्याच कथांश आहे. साधकाचं सुद्धा जीवन गुरुनिष्ठ असलं पाहिजे, स्वामीनिष्ठ असलं पाहिजे, तरच त्या जीवनाला कुठेतरी एक अर्थपूर्णता आहे. आता अलीकडचा थोडासा काळ जर बघितला तर ही गोष्ट लक्षात येते. जेमतेम एखाद्या ठिकाणी आम्ही सांगितले करतो वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, फार अगदी कळायला लागले 5 वर्ष, म्हणजे खूप त्या अधिकाऱ्यावर त्यांची उपकार झाले असं समजावून आहे. आणि त्या 1.5-2 वर्षातच त्यांचा पायरोग बाहेर पडतो. या मंडळीने असं नाही केलं. पक्षाला बदलवून अर्थ करणाऱ्यापैकी जयकर्ण बाबा होते. यथा रावणीची हाडे असा पक्ष. पण तो पक्ष आला की बाबाने जयकर्ण बाबांकडे नजर करायची. लगेच ते म्हणते यथा रावणी हांडे. त्या हांडेचा सुद्धा स्वतः प्रयोग. आणि हे अधिकरणाच्या योग्यतेचे पुरुष शेवटपर्यंतचा श्वास त्यांनी आश्रमात त्यांनी आश्रम करायचा. परिवार घेऊन बाहेर जातात, परंतु ते आमचं जीवनच नाही. आमचं जीवन ते आहे योग्य अशा अधिकरणाच्या सन्निधानामध्ये क्षेत्र. आणि तो संस्कार येणार आज यांनाही पुढे बाहेर जातात, आश्रम करतात. त्याला लागतं काय 2-4-5 दिवस बघितले, 10-5 पत्र टाकले की आश्रम जरी समजून एक घरात राहतो, एक बाहेर राहतो आश्रमात. आणि ही आश्रमाची अवस्था आहे. तिथं ते नव्हतं, इथं आश्रम राखण्यासाठी म्हणून राहतो. आश्रम आम्हाला राखतो म्हणून ते आश्रमात राहतात. ही ती आश्रमाची व्याख्या अशी ती निष्ठा होती. एक
खाए हैं इस वृक्ष के और गंधे किए हैं पाप। बाबा बोलताय फल खाए हैं इस वृक्ष के और गंधे किए हैं पाप. असं करता येणार नाही. या झाडावरती बसून आम्ही फळं खाल्ली, नुसतेच फळं घातली, झाडाची कुठेच तक्रार नाही. फळं खाल्ली खाऊ दे, पिष्ट टाकली टाकू दे, मागे धर्म हमारा अब यही जलेंगे इनके साथ. हा धर्म, ही निष्ठा आहे, ती सोदर मावशी, ती या केवळ मावशी. हा आमच्या आश्रमाचा एक वैभवाचा भाग. मी तरी स्वतः परवाही त्यांना बोलून दाखवलं. आश्रमात येण्याची मानसिकता आणि जीव जर होत असेल धर्म, तर केवळ आणि केवळ तुम्हाला, तुम्ही जी साधना केलेली आहे, एक साधवी कशी असावी. आणि आता निमित्त विधीमध्ये आपण राहतो, त्या निमित्त विधीमध्ये स्वतःचा निरोध स्वात्मिकी पाळतो. भले तो शारीरिक असेल, मानसिक असेल. मानसिकमध्ये शेजारी पाजारी आहे, थोडंसं चालण्यात कमी जास्त झालं की लगेच कधीही तक्रार. कधी या जयस्कंद परिवाराची कुठे बाबांकडे तक्रार आली माझ्या तरी ऐकण्यात आता तर नाही. ही निष्ठा आहे, हे आपलेपण. आणि असं आपलेपण देणारी माऊली आज आमच्यात नाही. त्यांच्यासाठी फार मोठे आधार होते. भले त्या कुठे बोलत नव्हत्या, करत नव्हत्या, तर त्यांचं असलं हेच आमच्यासाठी आधार होत होतं. आज तो आधार नाही. अशा या निराधारतेला सहन करणं हे खूप कठीण जाणार आहे. आणि विशेषतः ज्यांना सर्वात होतात, त्याच्यापासून अंशयावरी गंगावरी, त्यांना पण नक्कीच म्हणूनच मी साधन तरी माझी सद्भावना व्यक्त करतो. गुराईला तर प्रेमदान आहे, कोण बोलून परसवलं इथे शंकाच नाही आहे. ते बरोबर आहे, कारण त्या वाटेनेच ते गेलेले आहेत. कंधारकरवरही बोलले. म्हणून त्यांच्या प्रेमदानाबद्दल मी आग्रह करावं की त्यांनी त्यांच्या कृतीनं, तपश्चर्येनं, साधनेनं, चर्येनं मिळवलेलंच आहे. राहिलेला परिवार